आई आई सर त्यांच्या रूम मध्ये आहेत ना, मी त्यांना भेटून येते आणि मग तुमच्याशी बोलते. देवांश ऑफिसला गेला सुद्धा. काय? पण एवढ्या लवकर कसं काय गेले? त्याची काहीतरी मीटिंग आहे म्हणाला. काही न खाता पिताच गेलाय. खूप चिडलाय तो तुझ्यावर. अगं ताईंना प्रसाद देण्यासाठी म्हणून गेली होतीस ना तू? रात्रभर तिथेच थांबलीस. त्याचं चिडणं साहजिकच आहे. आधीच मॅडम बद्दल सगळ्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यात मी कालचं त्यांचं वागणं सांगितलं तर आईंना आणखीच वाईट वाटेल. आई, मॅडम खूप अस्वस्थ झाल्या होत्या. एकट्या आहेत त्या आणि त्यात त्यांना देवांश सरांची खूप आठवण येते. तिथे राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय पण नाहीये. आणि अशा वेळेस त्या एकट्या असताना मी त्यांना सोडून कसं काय येऊ? म्हणून मी त्या रात्री तिथे थांबले. बरं केलंस बा. बरं आता आलीयस ना, जा फ्रेश हो जा. मी तुझ्यासाठी चहा ठेवते. मी आलेच. डोकं दुखतंय. खूप झाली वाटतं रात्री. अंग का दुखतंय एवढं? ऐक, हो एवढं स्वच्छ घर. सईने साफसफाई केली आहे स्नानघराची. ती माझ्यासाठी एवढं करते आणि मी तिला सतत वाईट वाईट बोलत असते. 1 मिनिट भैरव घे. तिला चांगलं समजण्याची चूक करू नकोस. तिला तसंही दुसऱ्यांवरती इम्प्रेशन दाखवायची सवयच आहे ना. त्यामुळे आता तुझा फोकस हा फक्त देवांशच्या किडनॅपरवर असला पाहिजे. जस्ट फोकस ऑन दॅट. आई आई आले ग. आई, काय ग सई? अगं हे काय? तू कुठे बाहेर निघालीस? हो अगं आत्ता तर घरी आलीस आणि लगेच निघालीस. आई. बरं थांब, मी पटकन चहा आणते. नाही नाही नाही, चहा वगैरे काही नकोय मला. पण कुठे चाललीयस? आई मी ऑफिस मध्ये चालली आहे सरांना भेटायला. माझ्याशी बोलत नाहीयेत ना ते, मला खूप वाईट वाटतंय. आणि त्यात त्यांनी काही खाल्लं पण नाहीये. डबा घेऊन जाते ना त्यांच्यासाठी. हा मी आणते डबा भरून. जा बाळा तू, जाऊन भेट त्याला, नाही तर त्याचाही पूर्ण दिवस खराब जाईल. आलेच मी डबा घेऊन. हा घे डबा. बरं ऐक सई, तू पण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. तुझ्यासाठी सुद्धा डबा भरलाय मी. 2 जण मिळून जेवा आणि तुमचं भांडण मिटवून टाका. येते मी. काय चाललंय काय तुमचं? नुसता वेळ वाया घालवताय. सांगितलं होतं ना
माझ्या मुलाला ज्यांनी कोणी किडनॅप केले त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन हवी आहे मला. आणि तुम्ही सांगताय एकही क्लू नाहीये तुमच्याकडे. हा, हे काम लवकरात लवकर व्हायला हवं, कळतंय? येस मॅम. कामाला लागा आत्ता. येस. वरुण, हा एक मिनिट, मी तुला करतो नंतर. बरं ऐक, हा बोल. बाजारातून 1 किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ असं घेऊन ये घर. का? उद्या संक्रांत आहे ना, तिळगुळाचे लाडू करेन म्हणते. बर. हा. अगं, लग्नानंतरची ताईची पण पहिलीच संक्रांत असेल ना? हो रे, ताईची पहिलीच संक्रांत आहे. मग एक काम करूया, आपण आहे ना ताई आणि जिजूंना घरीच बोलवूया. अगं, तिलाही तिळगुळाचे लाडू आवडतात ना. अरे पण पहिली संक्रांत ना सासरीत साजरी करतात आणि त्यांच्या घरी अशी परिस्थिती असताना तुला तर माहिती आहे ना काय चालू आहे ते. पण आई, एकदा विचारून बघ ना तू. थांब जरा. काय? जानकी ताईंना फोन करून बघते ना जरा. बोला सुमनताई. जानकी ताई, माफ करा पण घरात अशी परिस्थिती असताना हे बोलणं कितपत योग्य आहे मला कळत नाहीये. पण उद्या संक्रांत आहे ना. अहो, लक्षात आहे माझ्या सुमनताई, माझ्या सुनेची पहिली संक्रांत आहे ही. म्हणून मी आमच्या इथल्या जवळच्या बायकांना उद्या बोलवले हळदी कुंकवासाठी. तुम्ही पण नक्की या. जानकी ताई, माझी सई खरंच खूप नशिबाने तुमच्यासारखी सासू तिला मिळाली. कारण घरात अशी परिस्थिती असताना तुम्ही हळदी कुंकू ठेवताय, बायकांना बोलवताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अहो, काही झालं तरी रीतीभाती आहेत त्या. प्रथा परंपरा या पाळायच्याच असतात ना. आणि तेवढ्याने घरातलं वातावरण सुद्धा बदलेल जरा. खरंय. तुम्ही नक्की या सुमनताई. ठीक आहे, येईन मी. आणि सईसाठी हलव्याचे दागिने बनवून आणेन. हा, हो, घेऊन या तुम्ही. चला, ठेवते. हा, चला. मी घेऊन येऊ? हो हो, जा जा, लवकर जा, तयारी करायची. हॅलो, कॅन्टीन मध्ये काय आज जेवायला? ओके. कॅन्टीन मध्ये जायची गरज नाहीये. मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आली. घेऊन जा मग तो टिफिन. भूक नाही आहे मला. सर प्लीज सॉरी ना. मला माहिती आहे तुम्ही चिडलायत माझ्यावर, पण मी तुम्हाला सांगायला आले होते की मी भैरवी मॅडमकडे चालली आहे. तेव्हा तुम्ही ना मीटिंगमध्ये. सॉरी, मी नाही सांगितलं. मी सांगून जायला हवं होतं, पण माझं खरंच चुकलंय. हवं तर मी कान पकडून सॉरी म्हणते. सॉरी. इनफ सही. काय लावलंय हे सगळं? हे घर नाहीये आपलं, ऑफिस आहे माझं. कळतंय ना तुम्हाला? आणि मला सिरियसली कळत नाही तुम्ही इथे का आला. का आला? तुम्हाला आईची जास्त काळजी आहे ना, जा तिकडे, राहा तिथे, थांबा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, प्लीज. नाही सर, पण काल रात्री मॅडम खूप डिस्टर्ब होत्या. त्यांना गरज होती माझी. मला नव्हती का तुमची गरज? तुम्हाला माहिती आहे ना मी किती स्ट्रेस मध्ये आहे. आणि हा सगळा स्ट्रेस कोणामुळे हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. स्टील तरी तुम्हाला आईची जास्त काळजी वाटते, माझी नाही. कमाल आहे. सर तुम्ही मॅडमची पण बाजू समजून घ्या ना थोडं. मला नाही समजून घ्यायची आहे तिची बाजू. का कळत नाहीये तुम्हाला? तुमच्या समोरच तिच्या दुसऱ्या फोनवर कॉल आला होता ना, आणि आपण सगळ्यांनी बोलणं ऐकलं ना त्यावर काय झालं ते. ऑल्सो मी जेव्हा किडनॅप होतो तेव्हा तिथे काय घडलं, मी काय ऐकलं, सगळं शेअर केलंय मी तुमच्या बरोबर. आणि त्या सगळ्याचा काय अर्थ होतो की या सगळ्या मागे आई आहे हे प्रूव्ह झालंय, तरी सुद्धा तुम्हाला तिलाच सपोर्ट करायचा आहे. सर तसं नाहीये. सही, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये, तुम्ही जा ऐकला. सही, जा प्लीज.
मधू चहा करते तुझ्यासाठी. अगं नको बस तू. मी कुठं कष्ट करून आलोय. पाय मोकळे करायला तर गेलो होतो. काय वरुण जमतंय ना? हो ताई काय सुंदर झालेत गे हलव्याचे दागिने. छान दिसत आहेत. हो ना, ताईवरती खूप छान दिसते. दिसायला काय झालंय? एवढा खर्च झालाय त्या सामानात. मी काय म्हणते वंच, अहो तुम्ही हलव्याचे कशाला? सोन्याचेच दागिने करायचे ना लाडक्या लेकीसाठी. करायची चांगली लेकीची हाऊस माऊस. आपण काय चाळीत थोडी राहतो. मस्त आपल्याकडे पैशाचा असा पाऊस पडतो. झाडे हलवायचं असं गदा गदा पडले पैसे की द्यायचे लेकीला सोन्याचे दागिने बनवून. नाही, तुमच्या लेकीचं आडनाव आहे जहागीरदार. आपण जहागीरदार नाही लागून गेलो. थोडं लक्षात असू दे म्हणजे झालं. बर का, एवढं बोलायची काही गरज नाही. एवढे काही पैसे खर्च होत नाहीये. आणि आपल्या लेकीची पहिली संक्रांत आहे. एवढा खर्च नको करायला. हो, तुम्ही जगाला पॉलिस्या विकता ना. पै वाचवा पॉलिस्या काढा, पै वाचवा पॉलिस्या काढा. जगाला सांगता. आपल्या घरी काय चालू आहे अशी उधळपट्टी. नाही बरोबर. तुमच्या बहिणीला आणि तुमच्या लाडक्या भाचीला काही बोललं की लगेच तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतातच. आणि मी तर बोलताच कामाने. जाऊ दे मरू दे, मला तरी काय पडलंय. मी आपलं सांगायचं काम केलं. काय करायचं ते करा. खायचं काम करतो. हो. घ्या, तू इकडे आहेस होय? मी आपला घरभर तुला शोधतोय. अहो उद्या संक्रांत आहे ना, म्हणून देवांसाठी हा काळा कुर्ता घेऊन आल्यास. अरे वा, बऱ्याच वर्षांनी भरतकाम चाललंय तुझं. हो ना. मला आठवतंय देवांश लहानपणी मागेच लागायचा ना तुझ्या. प्रत्येक कपड्यावरती थोडं तरी भरतकाम करून दे, नाही तर मी जेवणार नाही. काहीही हट्ट करायचा ना. लहानपणी त्याचे सगळे कपडे भैरवी ताईच घ्यायच्या. मग माझी आठवण राहावी म्हणून मी त्या कपड्यावर कुठेतरी एक छोटस का होईना भरतकाम करून ठेवायचे. नात्यांची वीण कशी घट्ट करायची हे तुला चांगलंच कळतं. देवा, आता खरंच खूप दुःखात आहे. हे भरतकाम बघून तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं का बघूया. अरे येईल, त्याच्या चेहऱ्यावर हसू येईल. त्याला नक्की हा कुर्ता आवडेल बघ. सई, अगं आलीस तू? मला वाटलं तू देवांश बरोबर येशील घरी. देवा, आलास तू? बस पाणी देते. हा सई, देवांसाठी चहा ठेव. नाही, मला नकोय चहा. उभा कायस? बस ना. हा, काय झालं देवा? ऑफिसमध्ये काय झालं? काही नाही. काल आईकडे गेल्या होता ना या, मग कळवलं नाही काही नाही, तिकडेच थांबल्या. तुम्हाला आईची जास्त काळजी आहे ना. जा तिकडे, राहा तिथे, थांबा. काहीच प्रॉब्लेम नाही प्लीज. सर तुम्ही मॅडमची पण बाजू समजून घ्या ना थोडं. मला नाही समजून घ्यायची आहे तिची बाजू. का कळत नाहीये तुम्हाला? सई, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही जा इथनं. सई जा प्लीज. कमाल आहे तुझी देवा. इतकं का बोललास रे तिला? तुझी माफी मागायलाच आली होती बिचारी. तू काही न खाता पिता गेलायस हे कळल्यावर स्वतः सुद्धा काही न खाता डबा घेऊन धावली तुझ्या मागे. चालू का मी चिडलो होतो तेव्हा म्हणून. पण देवा, आय नो मी जरा कंट्रोल करायला हवं होतं, जरा शांतपणे हँडल करायला हवं होतं, पण नाही झालं ग पॉसिबल. खूप चिडचिड होत होती आणि मग रागात खूप काही बोलून गेलो. आय नो चुकलंच आहे माझं सगळं. तुझ्या लक्षात येत नाहीये देवा, तुला खूप मोठ्या मनाची बायको मिळाली.
भैरवीताई नेहमी तिचा अपमान करायचा, पण आज त्यांच्यावर वाईट वेळ आहे हे कळल्यावर त्यांना समजून घ्यायला, त्याला मदत करायला गेली ती. पण आता त्यांची समजूत कशी काढू हे कळत नाहीये ना मला. एक काम कर देवा, उद्या तुमची पहिली संक्रांत आहे ना, तू तिच्यासाठी एखादी छानशी साडी मागव. गुड आयडिया. वाव. जानू तू कमाल आहेस हा. नाही म्हणजे माझ्या कुठल्याही प्रॉब्लेमवर अशा चुटकीत सोल्युशन देतेस तू. तर लगेच त्यांना फोन करून विचारतो. हॅलो, हाय, मी देवांश जहागीरदार बोलतोय. तुमच्याकडे कुठल्या नवीन डिझायनर साड्यांचं कलेक्शन आलंय का? देवा, संक्रांतीची काळी सॉरी, संक्रांतीची कुठली साडी आली का? संक्रांतीची काळी साडी. एक मिनिट, सॉरी, काळी साडी. काळी साडी संक्रांतीच्या दिवशी काळी साडी कोण घालतं? मी सांगतेय ना. आर यू शुअर? माझ्याहून कोण असेल शुअर? ओके सॉरी. हाय, सॉरी. संक्रांती करता काळी साडी हवी आहे, त्यात काही नवीन कलेक्शन आलंय का तुमच्याकडे? परफेक्ट. हा, लगेच पाठवा ना घरी प्लीज. या, थँक्यू. पाठवतात. हा, चालेल. थँक्यू सो मच जानू. थँक्यू सो मच. उगाच मला मस्की लावू नकोस, बायकोला मस्का लाव. आणि नुसतं साडीवर भागणार नाहीये, सॉरी म्हणावं लागणार आहे. आता साडी आली की जातो त्यांच्याकडे. तू तोपर्यंत चहा टाक ना माझ्यासाठी प्लीज. ठेवते. आवडली ना साडी? हो, खूप सुंदर आहे ही साडी. उद्या आपली पहिली संक्रांत असेल, सो या पहिल्या संक्रांती करता माझ्याकडनं तुमच्यासाठी हे गिफ्ट. आणि आय एम सॉरी, आय नो आज जरा मी जास्तच बोललो ना. सॉरी. मी पण सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय मला? तुम्ही अजिबात सॉरी म्हणायचं नाही. तुमचं सॉरी म्हणून ऑलरेडी झालंय. मीच रेडी नव्हतो तुमचं सॉरी ऍक्सेप्ट करायला. सॉरी फॉर दॅट टू. सॉरी. पण सर, तुम्ही नका ना मला सारखं सॉरी म्हणून. तुम्ही एवढं छान गिफ्ट आणलात माझ्यासाठी. थँक्यू. आता मी सगळं विसरली. खूप खुलून दिसेल ना तुमच्यावर ही साडी. हो, थँक्यू सर. एक सेकंड. या मिस्टर सामंत, बोला. नाही, मी माझ्या सेक्रेटरीच्या हाताने फाईल्स पाठवल्या होत्या तुमच्या ऑफिसला. या ऑल्सो मेलमध्ये पण मेन्शन केलंच असेल आम्ही तर. ओके, या तुम्ही चेक करा. या, थँक्यू. सर, तुम्हाला एक सांगू? बोला. नाही म्हणजे तुम्ही रागावणार नाहीत ना माझ्यावर? मॅडम खूप त्रासात आहेत आणि मी खरं सांगते, त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि मलाही माहिती आहे ना, तुम्हालाही त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाहीये. सई, प्लीज. मी आत्ता कुठे जरा नॉर्मल होतोय ना, तुमच्याशी जरा हसून बोलायचा प्रयत्न करतोय, त्यात तुम्हाला हा विषय काढून
परत माझा मूड खराब करायचा आहे का? सिरियसली? पण सर, अजून किती दिवस तुम्ही हा विषय टाळणार आहात? आज ना उद्या तुम्हाला या विषयावर बोलावंच लागेल ना. माझं ऐका ना, जा ना सगळं विसरून. काय विसरून जाऊ? काय विसरून जाऊ? माझ्या आईने मलाच किडनॅप करायला लावलं हे विसरून जाऊ? की तिला बिझनेस मध्ये माझ्या पुढे जायचं होतं म्हणून ती मला डावलणार होती हे विसरून जाऊ? नाही सर, हे बघा तुम्हाला आठवायचंच आहे ना. मग त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं ना हे आठवा ना. लहानपणापासून सावलीसारख्या तुमच्या सोबत आहेत त्या. तुमच्या प्रत्येक यशात ना त्यांचा मुलाचा वाटा आहे. बिझनेस कसा करायचा त्यांनी शिकवलं ना तुम्हाला. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना, आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे. ह्याच तर वाईट वाटतंय ना मला साई. जिने मला माझ्या पायावर उभं राहायला शिकवलं, तिनेच मला विश्वासघात केलाय. तिचं ऐकून तिच्या भरोश्यावर मी माझी पुढची वाटचाल करत होतो, तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसलंय. माझी आई माझ्या बरोबर असं खरंच करू शकते का? या गोष्टीचा विचार करून करून डोकं भंडावून गेलंय माझं. मला खूप त्रास होतोय साई. आणि माझी आई माझ्या बरोबर खरंच असं करू शकते? सर, तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना मी, की मॅडम तुमच्याशी असं कधी वागूच शकत नाही आणि त्या नाही वागणार असं कधी. सर, आपण आपल्या डोळ्यांनी जे बघतो ना ते प्रत्येक वेळेस खरंच असतं असं नाहीये. कधी कधी त्या पलीकडे जाऊन सुद्धा बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना आपण. तुम्ही जे बोलताय ते जर खरं असतं ना साई, तर मला खरंच खूप आनंद झाला असता. पण फक्त मला आनंद व्हावा म्हणून मी स्वतःची खोटी समजूत नाही काढू शकत. कळतंय तुम्हाला? सॉरी सर, पण प्लीज बस ना साई, बस ना. तुम्हाला जरा हवं असेल की मला आणखी त्रास नाही व्हावा तर प्लीज हा टॉपिक आत्ताच्या आत्ता इथेच थांबवा. प्लीज सर, प्लीज.